शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13वा स्मृतिदिन आहे। राज्यभरातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळ असलेल्या शिवाजी पार्क इथं अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहेत। यावर्षीचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारे ती म्हणजे राज आणि उद्धव या दोघांची या ठिकाणी असलेली उपस्थिती। मुंबईतील आगामी मनपा निवडणुका आणि संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र उपस्थित राहून कार्यकर्त्यांना काही संदेश देतात का हे पाहावं लागणार आहे। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। लाखो शिवसैनिकांना प्रेरणा देणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन। खरं तर 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे या जगाला आणि शिवसैनिकांना सोडून गेले, परंतु मागील 12 ते 13 वर्षांपासून सातत्यानं त्यांच्या विचारांवरती आणि एकंदर शिवसेनेच्या वाटचालीवरती सातत्यानं महाराष्ट्रात चर्चा होते। आज बाळासाहेबांच्या या स्मृतिदिनानिमित्त दादरमधलं जे बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आहे शिवाजी पार्क इथलं, या शिवाजी पार्कच्या स्मृतीस्थळावरती पुन्हा एकदा हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक आपलं अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। ही जी ज्योत जी गेल्या 13 वर्षांपासून इथं सातत्यानं तेवत आहे, त्या ज्योतीला सगळेच या ठिकाणी येऊन अभिवादन करतात। यावर्षीचा बाळासाहेबांचा स्मृतिदिन हा विशेषत्वानं महत्त्वाचा मानला जातोय, कारण यावर्षी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र पद्धतीनं या ठिकाणी येऊ शकतात। आणि गेल्या काही महिन्यांपासून ज्या पद्धतीची चर्चा सुरू आहे ती म्हणजे राज आणि उद्धव यांच्या एकत्रीकरणाची। या संभाव्य एकत्रीकरणाच्या दृष्टिकोनातून या दोघांचं आज या ठिकाणी एकत्र येणं हे देखील फार महत्त्वाचं मानलं जातं। मुख्यत्वे काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा आजचा हा बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन फार महत्त्वाचा मानला जातोय। राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि एकंदरच शिवसैनिक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतील, तेव्हा राज आणि उद्धव यांचं एकत्रीकरण, येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणारा हा स्मृतिदिनाचा कार्यक्रम आणि त्यासोबतच मुंबईतलं आणि महाराष्ट्रातलं गेल्या काही वर्षातलं राजकारण यावरती आज नेमकं काय भाष्य केलं जातंय आणि या स्मृतिदिनाच्या माध्यमातून राज आणि उद्धव पुन्हा एकदा एकत्रीकरणाच्या संदर्भात काही संदेश देत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश देवरुखकर सह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।